यहेजकेल अध्याय 11। मग आत्म्याने मला उचलून घेऊन परमेश्वराच्या मंदिराच्या पूर्वाभिमुख पूर्ववेशीकडे आणले। तेव्हा पहा, वेशीपुढे 25 इसम होते। त्यांच्यामध्ये याजन्या बिन अज्जूर व पलट्या बिन बनाया हे लोकनायक माझ्या दृष्टीस पडले। तो मला म्हणाला, मानवपुत्रा, अधर्माची योजना करणारे व या नगरात अनिष्ट संकल्प करणारे पुरुष ते हेच। ते म्हणतात, घरे बांधण्याची वेळ अद्यापि जवळ आली नाही। हे नगर जणू काय कढई व आम्ही त्यातले मांस। म्हणून त्याच विरुद्ध संदेश दे, मानवपुत्रा, संदेश दे। तेव्हा परमेश्वराचा आत्मा मजवर उतरला। तो म्हणाला, असे म्हण, परमेश्वर म्हणतो, अहो इस्रायल वंशज हो, तुम्ही असे असे म्हटले। तुमच्या मनात काय काय येत आहे ते मी जाणतो। तुम्ही या नगरात पुष्कळास वधिले, त्यातले रस्ते प्रेतांनी भरून टाकिले। ह्याकरिता प्रभू परमेश्वर म्हणतो, तुम्ही या नगरात ज्यांना वधून टाकिले ते मांस आहेत व हे नगर कढई आहे। तुम्हास तर त्यातून बाहेर नेतील। तुम्ही तरवारीस भिता। मी तुम्हावर तरवार आणणार, असे प्रभू परमेश्वर म्हणतो। मी तुम्हास त्यातून बाहेर काढीन, तुम्हास परदेशियांच्या हाती देईन व तुम्हास न्यायदंड करीन। तुम्ही तरवारीने पडाल। इस्रायल सीमेवर मी तुमचा न्याय करीन। तेव्हा तुम्हाला समजेल की मी परमेश्वर आहे। हे नगर तुम्हास कढई होणार नाही व तुम्ही त्यातले मांसही होणार नाही। इस्रायल सीमेवर मी तुमचा न्याय करीन। तेव्हा तुम्हाला समजेल की मी परमेश्वर आहे। कारण तुम्ही माझ्या नियमाप्रमाणे चालला नाही, माझे निर्णय तुम्ही पाळिले नाहीत, तर तुम्ही आपल्या सभोवती असणाऱ्या राष्ट्रांच्या निर्णयाप्रमाणे वागला। मी हा संदेश देत असता असे झाले की पलट्या बिन बनाया मेला। तेव्हा मी उपडा पडून मोठ्याने ओरडून म्हणालो, अहा प्रभू परमेश्वरा, तू इस्रायली अवशेषाचा पुरा अंत करीतोस काय? परमेश्वराचे वचन मला प्राप्त झाले की, मानवपुत्रा, जे यरुशलेम निवासी परमेश्वरापासून दूर रहा, आम्हालाच देश वतन मिळाला आहे असे म्हणतात, ते तुझे भाऊबंद, तुझे भाऊबंदच, तुझे आप्तजन, इस्रायलाचे सबंध घराणे आहेत। ह्याकरिता असे म्हण, प्रभू परमेश्वर म्हणतो की, मी त्यास राष्ट्रात दूर घालवून देऊन देशोदेशी पांगविले आहे। तरी ज्या ज्या देशात ते गेले आहेत, त्यात मी त्यास अल्पकाळ पवित्र स्थान होईन। यास्तव असे म्हण, प्रभू परमेश्वर म्हणतो की, मी तुम्हास राष्ट्रातून गोळा करून आणीन। ज्या ज्या देशात तुम्ही पांगला आहात, त्यातून मी तुम्हास गोळा करून घेईन आणि इस्रायल देश तुम्हास देईन। ते येथे येतील आणि येथल्या सर्व तिरस्करणीय व अमंगळ वस्तू येथून काढून टाकतील।
मी त्यास एकच हृदय देईन, तुमच्यात नवीन आत्मा घालीन. मी त्यांच्या देहातून पाषाण हृदय काढून टाकून त्यास मांसमय हृदय देईन, म्हणजे ते माझ्या नियमास अनुसरून चालतील, माझे निर्णय पाळून त्याप्रमाणे वागतील. ते माझे लोक होतील व मी त्यांचा देव होईन. तरी ज्यांचे मन त्यांच्या तिरस्करणीय व अमंगळ वस्तूंच्या मनोरथास अनुसरते, त्याच्या आचाराचे प्रतिफळ त्यांच्याच शिरी येईलसे मी करीन, असे प्रभू परमेश्वर म्हणतो. तेव्हा करूबांनी आपले पंख उचलिले, त्याबरोबर चाकेही उचलली गेली, आणि इस्रायलाच्या देवाचे तेज त्यांच्यावर होते. मग परमेश्वराचे तेज नगराच्या मध्यभागाहून वर चढून नगराच्या पूर्वेस असलेल्या पर्वतावर राहिले. तेव्हा त्या आत्म्याने दृष्टांतात मला उचलून घेऊन खासदी देशात धरून आणलेल्या लोकांकडे आणले, आणि जो दृष्टांत मी पाहत होतो तो माझ्या डोळ्याआड झाला. मग परमेश्वराने मला सांगितलेली सर्व वचने धरून आणलेल्या त्या लोकास मी सांगितली.